आजच्या या मीटिंगचा आढावा बैठक जी तयार केली त्याच्यामध्ये ज्या कमिट्या तयार केल्या आहेत त्या कमिट्यात स्वागत कमिटी आहे त्याच्याविषयी सचिन भाऊंनी पूर्ण माहिती दिली. कावड कमिटी जी आहे त्याच्यामध्ये गजानन अण्णा शेरवेकर गणपत 1 तास सगळे सफाई कर्मचारी येतील ते सर्व साईभक्तांचं स्वागत करतील. 1 तास सगळे अनाथ विद्यार्थी येतील मुंबईचे विद्यार्थी येतील ते साईभक्तांचं स्वागत करतील. समाजातील प्रत्येक घटकाला या स्वागत समितीमध्ये आपण समाविष्ट करून घेतलेला आहे. मोठा प्रतिसाद आहे. पहिली बैठक झाली आमची नियोजनाची. पहिल्या नियोजनाच्या बैठकीमध्ये दीपक भाऊ स्वतः अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर 100 कार्यकर्त्यांची ती बैठक झाली. अतिशय मोठी बैठक झाली आणि सगळ्या बैठकीमध्ये त्याचा आम्ही नियोजन प्रत्येकाला वाटून दिलं. प्रत्येकाकडे काय काय व्यवस्था असणार आहे जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये कसं समाविष्ट करून घेता येईल यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. तर अशा प्रकारे पालखी नियोजन समितीचं संपूर्ण तयारी झालेली आहे. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे 4 तारखेला ही पालखी स्वागत समितीच्या स्वागत कक्षाची जी या ठिकाणी उद्घाटन आहे ते 4 तारखेला सकाळी ठीक 9:30 वाजता कलासाई हॉटेल समोर होणार आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मागच्या पुस्तक पाहिलं तर त्याच्या अनुभवातून आम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकलो. त्याच्या अनुषंगानं आम्ही महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून या सर्व कुस्त्या आपण घेत आहोत आणि जवळपास 11-11.5 लाखाच्या कुस्त्या होतील आणि अतिशय मोठे आणि नामवंत पैलवान या ठिकाणी येणार आहेत. जवळपास 2 महाराष्ट्र केसरी आणि 1 महिला महाराष्ट्र केसरी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र चॅम्पियन्स असणाऱ्या सुवर्ण पदक विजेत्या अशा 2 ते 3 पैलवानांसह महिला पैलवान देखील या कुस्तीमध्ये सहभागी घेणार आहेत. त्या निमित्तानं आज जे कुस्तीचं ग्राउंड करतोय त्या कुस्ती ग्राउंडसाठी आमचे जगूभाऊ गोंदकर असतील त्याचबरोबर रवी तात्या यांनी अतिशय कष्ट घेतले आणि रात्रंदिवस आणि उन्हाच्या त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी त्या ग्राउंडला अतिशय नावारूपाला आणले. कुस्तीचं ग्राउंड म्हणून एक लाल मातीचं मैदान कसं असतं कारण खरं तर या ठिकाणी जे नामवंत पैलवान येणार आहेत ते साईबाबांच्या नावावर या ठिकाणी येणार आहेत. साईबाबांची माती आणि साईबाबांचं मैदान म्हणून या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच अनुषंगानं आज या ठिकाणी मोठमोठ्या पैलवानांची कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठा भरणा कुस्त्यांचा आहे. मोठमोठ्या कुस्त्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व कुस्त्या आपण लाईव्ह घेणार आहोत. लाईव्ह घेण्याचं हेच कारण आहे की कोणताही कुस्तीगीर म्हणजे कोणताही पैलवान या ठिकाणी आपापसामध्ये तडजोड करणार नाही अशा प्रकारची आपण सर्व काळजी या ठिकाणी घेणार आहोत. कारण याचा मागचा अनुभव आम्ही खूप वेगळा आहे. कारण पैलवान हे मैदानाच्या बाहेरच कुस्त्याची सेटिंग करत असतात परंतु आता कोणताही वाव या ठिकाणी राहणार नाही याची काळजी आम्ही सर्व संयोजन कमिटीने या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामुळं ही जी लाईव्ह कुस्ती आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील या कुस्त्या दाखवल्या जाणार आहेत. ही एक मोठी अभिमानाची गोष्ट आपल्या सर्व शिर्डीकरांसाठी आहे आणि त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था देखील आपण नेहमीप्रमाणे गॅलरी केल्या आहेत. त्या गॅलरीची देखील व्यवस्था केली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण कुस्तीच्या निमित्ताने या ठिकाणी होईल असं मला वाटतं. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. त्या ठिकाणी केलेलं एक चांगला खाद्य संस्कृती या निमित्तानं आपल्याला सर्वांना सांगायला मिळणार आहे. माझं एवढंच या निमित्ताने आव्हान आहे. अतिशय महान महत्त्वपूर्ण कष्ट करून या महिला आपल्या घरातलं काम पूर्ण करून या ठिकाणी वेळ देतात. आपली देखील जबाबदारी आहे की आपण त्यांना थोडा वेळ त्या ठिकाणी स्टॉलला आपण भेट दिली पाहिजे. आपल्या कुटुंबांना सांगितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून त्यांना या निमित्तानं कसा त्यांचा उत्साह वाढवता येईल असा प्रयत्न आपण केला पाहिजे. मला वाटतं की या संदर्भातल्या जर काही सूचना तुमच्याकडून असतील कारण अतिशय योग्य दरात अतिशय चांगल्या सेवा या सर्व महिला भगिनी देत असतात. तर या संदर्भातल्या जर काही सूचना असतील फूड फेस्टिवलच्या संदर्भातल्या तर त्या सांगाव्यात. त्याचा नक्की विचार केला जाईल आणि त्यात सुधारणा करून नक्की आपण त्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ. आपण सगळे उपस्थित राहिला रामनवमी उत्सव कमिटीच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल सगळ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. सालावादप्रमाणे रामनवमीच्या कावडीचं किंवा यात्रेचं नियोजन आपण ज्या त्या विभागाने किंवा ज्या त्या कमिटीचे प्रमुख म्हणून आपण नेमलेले आहे त्यांचं काम एकदम त्यांच्या ग्राउंड लेवलला एकदम उत्तम चालू आहे. कावड अशा संदर्भामध्ये आता नदीला पाणी नसल्यामुळं जनार्दन स्वामीच्या तिथे आम्ही जाऊन आलो. तिथे टँकरची व्यवस्था किंवा काही आहे ते जे ट्रस्ट किंवा ते जे देवस्थान आहे त्यांनी प्रामाणिकपणे आतापर्यंत केलेलं आहे. इथून पुढं करतीलच अशी 100% बाबांची कृपा. आपण जरा पुढं
पुढच्या बाजूला आपण जंगली महाराजजवळ आपण साईबाबा संस्थान पासची व्यवस्था करतो. आपण या ठिकाणी आग्रहपूर्वक कावड म्हणून हा जो आपल्या आता नवीन पॅटर्न प्लॅस्टिक बाटली किंवा बाटली अशा स्वरूपात आलेले, पण आपल्याला जाणून बुजून आज सूचना केली आणि आपण 2-3 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी आज सूचना केली होती का प्रत्येकाने कमंडलू किंवा किटली आणावी. पण तिचा प्रॉब्लेम पण असा आहे का आतमध्ये आता आपली नवीन पद्धत आल्यामुळं माझी झाकण इकडे राहते, माझी किटली इकडे राहते. आपण त्यामुळं हा विषय आपण जास्त जबरदस्ती न करता आपण फक्त भावून द्यायचा खेळ म्हणून पाण्याची बाटली आणली तरी आपण आतमध्ये घेऊन जावं, त्यांना आपण निदान कावड म्हणून आणावी असा आपण प्रयत्न करतोय. मी मागच्या वेळेस पण मागच्या बैठकीमध्ये पण हाच विषय केला होता का जे पारंपरिक जे स्वरूप आहे ते मिळावं, ते राहावं. तसं आता आपण संस्थांचे संरक्षण विभाग जो आहे त्यांच्यावर केलेला आहे मंदिर प्रमुख म्हणून, त्यांच्यावरची जबाबदारी ती पण जबाबदारी सांगितलेली. कारण खुर्ची बदलली नियम बदलतो, पण आपली परंपरा ती बदलू नये असा प्रामाणिक प्रयत्न आपल्या सगळ्या ग्रामस्थांचा राहील आणि तो प्रयत्न आम्ही आता करू राहिलो. त्याचबरोबर मी आमच्या स्वागत कमिटी म्हणून जी समिती आहे त्या समितीमध्ये असा एक विषय केला होता बापू. आपल्याकडं जे इथं डेकोरेशन लाईट असे 2 विभाग आहे त्यांचे. तर परवा दिवशी डेकोरेशनचा जो 80 8 तारखेला ती लावणी आहे, ती लावणीची व्यवस्था ते कलाकार येणार आहे. तर ते कलाकारांची नाश्त्याची, जेवायची, चहाची व्यवस्था आणि राहायची व्यवस्था 100 प्रतिष्ठान करणार आहे. तसेच लावणीला तर दरवेळेस शिडीतल्या महिला असतात, तर अजून किती महिला येतील त्याचं नियोजन आम्ही करणार आहे. बस 9 तारखेला होणारं महानाट्य रायबा हेच का आपलं स्वराज्य, याची तयारी संपूर्ण झालेली. आता येणारे जे कलाकार असतील व त्यांच्या बरोबर जे सहकलाकार असतील त्यांची राहण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे त्यांची जेवणाची व्यवस्था आमच्या ग्रुपच्या माध्यमातून केली. त्याचप्रमाणे तिथं महिलांना या कार्यक्रमात महिला कशा जास्तीत जास्त सहभाग घेतील याचे आम्ही सर्वच आमच्या ग्रुपच्या सदस्यांना ते आम्ही मेसेज असतील किंवा त्या सूचना असतील त्या केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या नाटकाला जितक्या महिला येतील त्या आमच्यासाठी व आपल्या गावासाठी चांगलीच गोष्ट आहे. आणि हे नाटक खूप चांगलं आहे. मी या माध्यमातून स्वतःच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण पण आपल्या सर्व परिवारासोबत या नाटकासाठी उपस्थित राहावं. धन्यवाद. तिची पूर्णपणे तयारी झालेली आहे. कालच त्याबाबत आपण एक बैठक घेतली. त्यामध्ये विशेष म्हणजे आपण काय विचार केला होता, दशमी संकलन सुरू करायचं म्हणजे कशासाठी करायचं. ते मागच्या वर्षी आपण नाही का जितेंद्र आबा असतील, अजित भाऊ असतील, आम्ही सर्वजण बसून एक ठरवलं की नाही का शिर्डीकरांचा याच्यात समजा रामनवमी होती, त्याच्यात जवळपास 150-200 जणांचा सहभाग असतो. तर मग जास्तीत जास्त आपण नाही का रामनवमीमध्ये शिर्डीकरांचा कसा सहभाग होणार यासाठी आपण कसं प्रयत्न केला पाहिजे. तर मग त्याच्यात एक विचार आला की आपण दशम्या संकलन केल्या पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला आपल्याला वाटेल की आपण नाही का काहीतरी या रामनवमीला आपण नाही का सहभागी झालो आहे. तर मग त्यासाठी आपण काय केलं की प्रत्येक घरातून 11 दशम्या कशा गोळा करायचे त्याचे नियोजन लावलं. काल त्या संदर्भात आपण एक बैठक घेतली. प्रत्येक भागातला एक प्रमुख त्या बैठकीला उपस्थित होता. त्या बैठकीत आपण जे प्रमुख नेमले त्या प्रमुखांसोबत आपण नाही का 5-5 लोक अजून नेमून दिले, ज्यांनी आपण नाही का एक पत्रक छापलेलं आहे, माहिती पत्रक, म्हणजे दशम्या जमा करायची आणि कशा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल की आपण दशमी संकलन करतोय म्हणून. तर मग असे आपण नाही का जवळपास 4 ते 5 हजार पत्रक नाही का वाटण्याचं आपण ठरवलेलं आहे, जेवढे पण घर आहे त्यांच्यापर्यंत. त्यानंतर आपण त्याची रचना मागच्या वर्षी काय झालं, एकच रिक्षा होती, आपण विचार केला होता की कमी संख्येमध्ये गोळा होती दशम्या. तर मग मागच्या वर्षी आपण 25,000 दशम्या गोळा केल्या. तर मग यावर्षी आपल्याला असा अंदाज होता की आपण नाही का जास्तीत जास्त संख्येने अजून वाढ करणार आहे याच्यामध्ये. तर मग आपण काय केलं, गावातील चारही भागात आपण नाही का 4 रिक्षा फिरवणार आहोत. त्या स्वयंसेवकांना त्यांचे नंबर देणार आहोत. त्यानंतरून ज्यांना कोणाला समजा जर ते स्वयंसेवक तिकडे पोहोचले नाही तर मग ते स्वयंसेवक समजा पोहोचले तर आपण डायरेक्ट आव्हान केलं आहे लोकांनी की कालासाई पालखी स्वागत मंडप जे आहे तिथंच नाही का आपण डायरेक्ट आपले दशम्या आणून तिकडे आपण देऊ शकतात. त्यानंतरून मागच्या वर्षी असं लक्षात आलं की दशम्या आपण वाटतोय पण मग ते खाण्यासाठी समजा ते काही कोरड्या होत्या त्याच्यामुळे नाही का खायला बऱ्याच जणांना जमल्या नाही, काही जणांनी टाकून दिल्या त्या. तर मग यावर्षी असा विचार केला की त्याच्यासोबत आपण काहीतरी खायला दिला पाहिजे.
पण मग त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी आल्या, पण मग आपण असं ठरवलं की चण्याची भाजी त्याच्यासोबत आपण देऊ, जेणेकरून जास्तीत जास्त ते खपल्या जातील. त्यानंतर अजून एक लक्षात आलं आपल्याला की जो साई भक्त येत असतो त्याला सगळ्यात जास्त खाण्यापेक्षा पाण्याची गरज असते. तर मग पाण्याची देखील मागच्या वर्षी आपण व्यवस्था केली होती, पण यावर्षी दीपक भाऊंना सांगून आपण नाही का तिकडं डायरेक्ट एक माणूस म्हणजे जी जारची गाडी तिथंच लावून घेतली आपण, जेणेकरून पाणी संपलं का लगेच आपल्याला रिफिल करता येईल. रात्री कोणी तिकडं रिफिल करायला येत नाही, तर मग आपण डायरेक्ट तिकडं येत नाही का गाडी लावून घेणार आहे. त्याचप्रमाणे तिथे जे स्वयंसेवकांची कमतरता जाणवली होती मागच्या वेळेस आपल्याला, की वाढप करताना स्वयंसेवक कमी होते त्या बाजूला. तर मग आपण यावर्षी आपले टीम ठरवून घेतलेले 15-15, 20-20 जणांचे जे 3-3 तासाच्या कार्यकाळात चेंज होतील, जेणेकरून काही लोकांवर लोड येणार नाही. अशा पद्धतीची सर्व व्यवस्था आपण नाही का केलेली आहे. त्यानंतर आपण जे कोणी शिर्डीकर ग्रामस्थ आपल्याला दशम्या देणार आहेत त्यांना आपण नाही का एक सन्मान पत्र देतोय, जेणेकरून नाही का प्रत्येक घरापर्यंत आपलं रामनवमी उत्सवाची माहिती पोहोचली पाहिजे आणि त्यांना पण वाटलं पाहिजे की आपण नाही का रामनवमीत सहभागी झालो, तर मग एक सन्मान पत्र देखील आपण त्यांना देत आहोत. धन्यवाद. या ठिकाणी यावर्षीची यात्रा त्या रामनवमी यात्रेचं झालेलं आहे. आम्ही एकदा सर्वजण तरुण बसलो होतो, ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस दीपक बोलवलं होतं आम्ही. त्यावेळेस प्रकाश गोंदकर, नितीन गोते, अभिराज गोपीनाथ बापूंचा मुलगा अभि गोंदकर, दिलीप काकांचा अक्षय शेळके वगैरे असे सर्व जे तरुण आम्ही बसलो होतो, त्यांची संकल्पना होती. त्यांनी मांडलेली संकल्पना यावेळेस म्हणजे नावं वाचतो की ज्याच्यामुळं परत वाद नको. विकास गोरक्ष गोंदकर, अभिजित गोपीनाथ गोंदकर, गणेश गोंदकर, याच्यात गंगा वाघ, योगेश जगताप, प्रतीक शेळके, चेतन मधुकर पोते, अमोल बानाईत, सचिन गोंदकर, नानासाहेब शिंदे, नानासाहेब काटकर, अविनाश शेजवळ, सचिन वाणी, आदम सय्यद, प्रवीण बनकर, स्वप्नील जोशी, अशा सर्वांनी एक चांगला उपक्रम काहीतरी नवीन हाती घ्यायचा असं ठरलं होतं. त्याप्रमाणे आम्ही यावर्षी जसं आपण म्हणतो देवाला गेलो की आपल्या देवाला त्या देवाच्या दारात आपलं काहीतरी असावं, काय असं म्हणतो आपण की देवाच्या दारी आपलं एक तोरण बांधावं. अशी प्रत्येक आपल्या घरातील कुटुंबाची एक भावना असते आणि ती भावना आत्मसात करण्यासाठी आणि आपल्या शिर्डीतील प्रत्येक कुटुंब त्याला असं वाटलं पाहिजे की आपण या बाबांच्या रामनवमीला आपण तोरण बांधलं. जे पूर्वीपार म्हणजे आपल्या वडिलोपार्जित जुनी परंपरांपासून आंब्याच्या पानाला आणि झेंडूच्या फुलाला खूप महत्त्व आहे. तेच महत्त्व पुढं आपण या बाबांच्या नगरीत साईबाबांची ही रामनवमी उत्सवामध्ये पूर्ण रथमार्गाला हे तोरणं बांधायचे आहे, बाबांच्या मंदिराला बांधायचे आहे. ज्या मार्गाने या पालख्या येत आहेत या तिथं तोरणं बांधायचे आहे. ज्या ज्या ठिकाणी जसं आता आपण गंध लावण्यासाठी व्यवस्था केली त्या प्रत्येक भागाला, परत कुस्त्याच्या ठिकाणी जे जे आपले बाबांचे आता उत्सव होणार आहेत त्या प्रत्येक ठिकाणी हे तोरणं बांधण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आम्ही म्हणजे आपण सर्वांनी मिळून आता आपण जिथे एवढे जण जे बसलेलो आहेत, मी प्रत्येकाला विनंती करतो की आपल्या घरी आपल्या महिलांना, माझ्या माता भगिनींनी सांगा की कमीत कमी एक तोरण 10 फुटाचं आपण आंब्याचे पानं बांधून देऊ शकतो. खूप मोठं काम नाही आणि त्याच्यावर प्रभू श्रीरामाचं नाव त्या पानावर जर टाकता आलं तर आणखी योग्य राहील. ते नाव टाकून आपण ते जर तोरणं दिले तर बांधायचं काम आमचे सर्व गावातील बरेच मुलं आहेत ते करणार आहे. फक्त तुम्ही तुमचा हातभार लागावं. तसं आता एक माणसं लावून बी आपण तोरणं बांधून घेऊ शकतो, जसे आपण फुलाचे हार बांधतो. परंतु जे प्रत्येक महिलेला घरातून वाटलं पाहिजे की नाही माझं तोरण त्या बाबांच्या रामनवमी यात्रेला बांधलं गेलं, माझं घरातून ती भावना त्यांची होईल आणि महिला याच्यात उत्स्फूर्त सहभागी होऊन त्यांना वाटेल की आपण बाबांच्या रामनवमीत सहभाग घेतला. रामकृष्ण 114वी रामनवमी साईबाबांची जी ऐतिहासिक रामनवमी झाली ती त्याचे अध्यक्ष होते कमलाकर भाऊ. तिचे टोटल 5,12,000 रुपये जमलेले होते त्यावेळेस. त्याच्यानंतर देवीची जी झाली
ती साईबाबा संस्थांनी केली आणि 24ला जर प्रतापराव जगताप अध्यक्ष झाले त्या टायमाला 1,91,000 रुपये जमले होते आपल्या शिर्डी ग्रामस्थांकडून. आता दीपक भाऊ अध्यक्ष झाले तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आतापर्यंत 5.5 लाख रुपये जमलेले आणि अजून बाकी येणं आहे. म्हणजे 6च्या पुढं तो आकडा जाईल. म्हणजे एखाद्याचा तो पायगुण म्हणा नाही तर स्वभाव म्हणा त्या मानाने म्हणजे रेकॉर्ड ब्रेक वर्गणी जमा झालेली आहे आणि साईबाबांच्या कृपेने तिचं व्यवस्थित आपण विल्हेवाट लावणारच आहे त्या पैशाची. दुसरी गोष्ट अशी तर ज्यांच्याकडे अजून बाकी आहे त्यांनी 100, 200, 500 अशी जरी दिली. आपण 1100 रुपयाचं दिलं होतं पण आता शेवटचे 1-2 दिवस राहिलेले तर त्यांनी कृपा करून ती आणून द्यावी ही नम्र विनंती. ते आता आपण ज्या सहाय्य केला तो एक अर्ज बनवलेला आहे. आपल्या मान्यवरांनी काही मार्गदर्शन केलं होतं. बाबांच्या संबंधी जो काही अपप्रचार देशभर किंवा काही ठिकाणी चालू आहे तर त्याला प्रत्युत्तर म्हणून साईबाबा संस्थांच्या माध्यमातून किंवा शिर्डीमध्ये जे काही चांगल्या प्रकारचे सकारात्मक जी कामं होतात आणि सर्व या ठिकाणच्या पूजाविधी जे काही होतंय तर त्या गोष्टीला आपण डायरेक्ट उत्तर न देता एक चांगल्या प्रकारे आपण सकारात्मक उत्तर द्यावा या दृष्टीने शिर्डीमध्ये आपल्याला युट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर यांची सर्वांचं एक मोठं संमेलन घ्यायचंय आणि त्याचा आपण अर्ज आपण ज्या सहाय्य केल्या आता त्या माध्यमातून आपण श्री साईबाबा संस्थांच्याकडे मागणी करतोय आणि देशभरातले किमान 500 इन्फ्लुएन्सर युट्यूबर्स आणि रील स्टार हे सर्वजण शिर्डीमध्ये येतील आणि शिर्डीमध्ये काय चालतं कशा प्रकारे चालतं शिर्डीतील मंदिरातील पूजा विधी किंवा कार्यक्रम कशा प्रकारे चालतात हे सर्व त्या लोकांना दाखवून आपण साईबाबांच्या महतीचा एक मेसेज किंवा या ठिकाणची माहिती आपण त्यांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ आणि जेणेकरून त्या युट्यूब किंवा त्यांच्या जे काही पेजेस आहेत त्याच्यावरती ते व्हायरल करतील आणि चांगल्या प्रकारे आपण एक पॉझिटिव्हली त्याला उत्तर देऊ अशा प्रकारची एक मुवमेंट आहे. त्यासाठी आपण साईबाबा संस्थांना ते निवेदन देणार आहे. त्याचा तो कागद होता. ज्या कोणी सहाय्य करायचे राहिले असतील त्याच्यावरती सहाय्य करावा विनंती. धन्यवाद. अतिशय चांगली बसण्याची सुसज्ज व्यवस्था वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक संघाने केली. आमचे संघपती श्री पुखराजी लोढा याकरता अविरतपणे प्रयत्न करायचे. मी त्यांच्या वतीनं सर्व शिर्डीकरांना हे आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येनं या महावीर गाथ्याकरता उपस्थित राहायचं आहे. उद्या संध्याकाळी त्याचा पहिला दिवस आहे. 3 ते 10 एप्रिल रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. अतिशय वेळेत हा कार्यक्रम सुरू होतो. 8 वाजता म्हणजे 8च वाजता कार्यक्रम सुरू होईल. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं ही मी सकल जैन समाजाच्या वतीनं विनंती करतो. धन्यवाद. उपस्थित सगळे ग्रामस्थ या रामनवमीचे अध्यक्ष दीपक भाऊ वारोळे आणि उपस्थित असलेले सन्माननीय सगळेच मान्यवर यांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो. ही 114वी रामनवमी असल्यामुळं तिथं नियोजन प्रत्येक कमिटी त्या कमिटीने इथे येऊन मनोगत व्यक्त केलं आणि चांगल्या प्रकारचा कसा कार्यक्रम होईल यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केला. त्या सगळ्या कमिटीचं अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आपले जैन धर्माचे जैन सकल समाजाच्या वतीनं एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम महावीर गाथा हा ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अध्यक्ष अविनाशजी शेजवळ यांची नेमणूक झाल्याबद्दल यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने सत्कार केला. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनी केलेल्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि या तिन्ही कार्यक्रमामध्ये शिर्डीच्या ग्रामस्थांनी शिर्डीच्या परिसरातल्या सगळ्या मान्यवरांनी त्यामध्ये उपस्थित राहावे एवढंच मी या निमित्ताने आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा दीपकराव तुमची मेहनत तुमचं कष्ट तुमची सगळी योगदान हे कुठल्या प्रकारचं वाया जाणार नाही असं मला आता खात्री वाटायला लागली. कारण सातत्याने जसं संदीप भाऊन सांगितलं की सगळ्यात 6 लाख या आवाया या विजयराव 6 लाख रुपयाच्या जवळपास वर्गणी गोळा होती. म्हणजे सोपं काम नाही दीपकराव. हा अजून काही येतील पण म्हणते बरेच पैसे यायचे तर येतील. या सगळ्या कार्यक्रमाला तिन्ही कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारची उपस्थिती लावून हा कार्यक्रम हा शिर्डी शहरात आहे आपल्या गावात आहे असं समजून सगळ्यांनी यामध्ये योगदान द्यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आलेल्या सर्व रामनवमीचे कमिटीचे सदस्य अध्यक्ष तसेच त्याप्रमाणे ज्या सर्व रामनवमीतल्या सर्व
विभागात म्हणजे जसे आपले छोटे छोटे डिपार्टमेंट्स आहे, काही आपण लावणी असेल, तमाशा असेल, कुस्त्या असतील, रांगोळी असेल, काही कला स्पर्धा असतील, सांस्कृतिक स्पर्धा असतील, याच्या सगळ्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या लोकांनी भाग घेतला, नियोजन केलं, मी सगळ्यांचं या ठिकाणी विशेषतः आभार होतो. मला उशीर झाला यायला, आढावा ऑलरेडी सगळा झाला असणार आहे आणि थोडाफार कानावर आला पण होता. आणि विशेषतः म्हणजे माननीय दीपक भाऊ वारुळे यांच्या काही ते थोडे पैसे मॅने होते कोणाकडे तरी संदीप भाऊ सांगतील म्हटले ना, माजी नगराध्यक्षांनी 21,000 द्यायचे, तुम्ही दोघांनी दिली, बाकीची कुठे? बाकीची अडचण आली का विजय भाऊची? काय अडचण आहे का? 21 द्यायचे, 21 ठरवले बापू, 21 ठरवले ना, 21 द्या. नाही बापू, दरवर्षी रामनवमीला काही ना काही होत असतं. ही रामनवमी सुखाची समृद्धी भरभराटीत जावो अशी मी सगळ्यांना विनंती करतो. कुठल्या प्रकारचा रामनवमी गालबोट नको लागायला. दीपक भाऊ, आम्ही सर्व ताकदीनं सगळ्या विचारांनी तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही अजिबात निश्चिंत राहा आणि झोपू नका, आम्हाला बोलीत जात जा, मिटिंगला फोन करून जात जा, आम्हाला बोलीत जात जा. आणि दीपक भाऊ, तुम्हाला गोष्ट सांगतो आवर्जून, तुम्ही फक्त ह्या 10 तारखेपूर्वी अध्यक्ष नाही, नंतर परत ही प्रक्रिया चालूच राहणार आहे. आम्ही रोज सकाळी येणारच आहे, दुपारी नाश्ता, ते वडे, ते भजे, ते लिंबू पाणी हे चालूच राहणार आहे. फक्त थोडा मोसम बदलला तुम्हाला चहा ऍड करावं लागेल, त्याच्यामुळे तुम्हाला ते चुकणार नाही वर्षभर. मला काय बाबा धावा नाही, ज्यांना घाई असेल तिने मिटिंग म्हणून गेलं तरी चालेल, काही अडचण नाही. माझी परत एकदा या ठिकाणी विनंती आहे का आलेल्या सर्व जाती धर्माच्या सगळ्या लोकांनी एकत्र रामनवमी या ठिकाणी साजरी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. सगळे बरोबर आहे, कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे, लावण्या टॉप झाल्या पाहिजे, आपण चांगलं लावण्या दिलंय. फक्त स्टेजवर लावू नका, स्टेजवर सहकार्य घेऊन जाऊ नका, स्टेजवर ठरवे फक्त आवाज बोट सहकार्य घेऊन जाऊ नका. लावण्या चांगल्या झाल्या पाहिजे, तमाशे चांगले झाले पाहिजे, कार्यक्रम चांगले वाजत गाजत करा, सगळ्यांना गावाला एक विश्वास घेऊन कार्यक्रम करा, एवढीच आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दीपक भाऊ कुठे? दीपक भाऊ, किती पैसे जमा झाले आतापर्यंत? 6 लाख. म्हणजे शिर्डीच्या मानाने फक्त 6 लाख रुपये जमा झाले. हो, पण ऐतिहासिक रामनवमीत 5,12,000 झाले ते. मागच्या वेळेस 1,91,000 झाले ते. यावेळेस त्याच्या पुढचा आकडा पार झाला. एक काम करा, यादी करा, नाव डिक्लेअर करा. जसं नगरपालिकेने फ्लेक्स लावले ना, तसं यादीचे नाव लावा. ते फक्त येत्यानी तर बोलत आहे का पाट्याच्या पाट्या बोलत, त्याची मजा नाही ना काही. व्हॉट्सअपला नाही जाहीर करा, नाही तर मीटिंग मध्ये गावाला कळू द्या ना, गावाला कळू द्या कोणी कोणी पैसे दिले, कोणी कोणी दिले नाही. नक्की का? कधी? रामनवमी झाल्यावर उद्याच लावा लागेल. आणि मी काय म्हणतो बापू, ऐका तुम्ही, आपण सगळे इथं ज्येष्ठ बसलो म्हणजे सगळे गावकरी बसलो, आपल्याला नको तिथं नको त्या ठिकाणी खूप खर्च होतो. सुरुवातीला माझाच प्रस्ताव तुम्हाला होता की जे गावचे कारभारी आहेत त्यांनी प्रत्येकाने 1,000 रुपये जमा करा. आता सगळ्यांचे डासके बंद होतील, कोणीच काही बोलणार आणि देतो मी. काय करतो आपण फक्त इथे येतो बोलतो, खिशात कोणाच्या हात जात नाही ना, खिशात हात घातला ना तर सगळं कळतं मग काय होतं काही नाही. हो, माझी एक विनंती आहे की प्रत्येक वेळेस इकडे तिकडे वर्गात जमा करण्यापेक्षा आपणच प्रत्येकाने जे पदाधिकारी आहे आजी माझी सगळे त्यांनी प्रत्येकाने 1,000 रुपये पुढच्या वर्षापासून द्यायचं, जरी या वर्षी जमा झाली बघा ठरवायचे. असं वरच्या टाळे नका वाजू, वरच्या टाळे नका वाजू. आपल्याला आपण सगळे बाबाच्या जेवर आहे, नाही तर आपल्याला येतो बाबा इकडे करतो सवड तू आणि मी येतो एकदम भेटू डेअरीवर, असंच झालं असतं बापू. काय उपयोग नाही बाबासाठी, जर आपण हे करीत नाही तर आपला काही उपयोग नाही. करा, पैसे जमा करा, परत खिशात हात घाला आणि परत जास्तीत जास्त वर्गणी होईल असं काहीतरी करावं, माझी विनंती एवढी. 114 रामनवमीच्या आढावा बैठकीसाठी आपण सगळी एकत्र आलो आहोत. या बैठकीसाठी असलेले आपले माजी आपले सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, माझी आता या गाव सगळे माझी, तुम्ही पण माझी चेअरमन आहे का रे? हे विद्यमान चेअरमन विप्लव बापू, माजी नगरसेवक रमेश भाऊ, माजी नगराचे कैलास बापू, माजी नगराचे विजू भाऊ जगताप, माझे
चिंचवडकर हे माझे आता सोबत आहे गावाला माझीच लागली आता माझे कोणाचे शेजोळ भाऊ समिती अनिल भाऊ शेजोळ आहेत माझी नगरसेवक नितीन दादा आहेत आता इथे सगळे माझे नाही फक्त इथं विद्यमान फक्त दीपक भाऊ ज्ञानेश्वर आबान गोप्रताप एवढेच इथं बरोबर आहे रे आता ते माझी परत स्पर्धेला बसे काय सांगू शकतो आपण काय सांगता येत इथं भांड काय थोडे काय तुमच्या तुमची जेवढी भांडणं आहे आम्ही मदत पाहिला आता आबा विलास आबा भाऊसाहेब मदत पाहिला पण आता हे सगळे माझीच मानणार आहे एक मोठा गट आहे तर रामनवमीची मी बरं आहे आपल्याला आम्ही बरे आमचं चाललं व्यवस्थित मजेत आहे काय सचिन तू नाही त्यांच्या बरोबर तर रामनवमीची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे जी काही रामनवमीसाठी देणगी गोळा झाली 6 लाख रुपये आता संदीप म्हटले की मागच्या वेळी 1 लाख त्याच्या मागच्या वर्षी संस्थांनी केल्यामुळे त्याचा काही विषय नव्हता पण 22 झाली 5,12,000 मागच्या वेळेला संस्थांनी 25 लाख रुपये केले होते यावेळेला 15 लाख रुपये दिले पण तरी मागच्या वेळेला नियोजनबद्ध अशी रामनवमी झाली पहिल्यांदा कुठेतरी कागदावर चांगलं स्वरूप आलं हायकोर्टाने दखल घेतली अशी अतिशय चांगली रामनवमी मागच्या वेळेला झाली यावेळेला दीपक अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली अतिशय चांगलं नियोजन यावेळेला पण होते खरं तर रामनवमीचं नियोजन हे दरवर्षी चांगलंच झालं पाहिजे तरुणांचा मोठा सहभाग आहे यावेळेला बऱ्याच बैठका त्याच्यावर झालेल्या आहे म्हणजे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे मागची जी काही आपली पहिली बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये अशी पण चर्चा झाली की भविष्यामध्ये याचं स्वरूप वाढलं पाहिजे आपण त्या दिवशी संस्थाच्या बैठकीमध्ये सुद्धा सूचना मांडली की राम मंदिर हे झालं पाहिजे कुंभमेळ्याच्या 2037 कुंभमेळा आहे साईबाबा संस्थांकडे 50 जागा आहे त्या ठिकाणी राम मंदिर उभारणी संस्थांनी केली पाहिजे त्यासाठी मान्यवरांना बोलून साधू संतांना बोलून त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे 27 पर्यंत मंदिर उभं राहिलं पाहिजे बाबा आणि रामनवमी हा जो काही विषय आहे हा देशभरात जगभरात साहेबांपर्यंत गेला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी खरं तर प्रयत्न केले पाहिजे आता आपण सर्वच उपस्थित आहात अजून 2-3 दिवसामध्ये आपला उत्सव सुरू होईल त्यावेळेला पुन्हा एकदा गाडीलकर साहेबांशी बोलून साहेब संस्थेचे जे काही अध्यक्ष आहेत ते पण उत्सवाला हजर राहतील मला असं वाटतं एक निवेदन आपण परत सगळ्यांनी एकत्र त्यांना दिलं पाहिजे आणि राम मंदिराची उभारणी आपण संस्थेने करावी त्यासाठी आपण सगळ्यांनी मागणी केली पाहिजे असं माझं कुंभमेळ्याला तो विषय गेला पाहिजे बाहेर रामनवमीसाठी जसं मध्ये नगरला महाराष्ट्र राज्याच्या कुस्ती संघ महासंघातर्फे मोठी कुस्ती झाली हिंद केसरी झाली त्यासाठी मान्य आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित होते अजितदादा पवार होते पालकमंत्री होते आणि बरेच मान्यवर होते हळूहळू आपल्या शिर्डीचं स्वरूप हे जगभरात गेलं पाहिजे जगाच्या नकाशावर रामनवमी कशी होती शिर्डीला बाबांनी सुरू केलेला उत्सव आहे त्यासाठी आपण खरं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे शिर्डीची रामनवमी हा राज्यात मोठा चर्चेचा विषय असला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि म्हणून त्याचं सुद्धा नियोजन यावेळेला सुद्धा थोडा उशीर झाला आपण उशिरा त्याच्यावर काम केलं पण पुढच्या वेळेला जानेवारीपासूनच सुरुवात करू आदरणीय मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं पाहिजे अशी सगळ्यांची चर्चा झाली तर असे विषय घेऊन इथून पुढे ही रामनवमी कशी मोठ्या प्रमाणात होईल याचं नियोजन आपण सर्वांनी केलं पाहिजे राहिला प्रश्न वर्गणी जी काही देणगी आहे मी ह्याही बैठकीत आपण जेव्हा बसलो होतो
इथूनच गेलो होतो आपण फ्रायडेनून आपण सगळे गेलो तिथं बसलो त्या एक ठिकाणी आपली चर्चा झाली आणि मग आपण लोक सगळे देणगीदारांना फोन केले. माझं मत असं आहे की आपण रामनवमीच्या देणगीसाठी आपण स्वतःहून बाहेर पडलं पाहिजे, लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. अनेक लोक वर्गणी देतील. आपण काय बैठकीत बसलो की यादी झाली की साधारण त्यांना फोन करतो भाऊ. वर्गणी पूर्वी जसे आपण ह्या सगळे प्रक्रियेत होते, गजू अण्णा या प्रक्रियेत होते, तर लोकांच्या पर्यंत जाऊन वर्गणी व्हायची. माझं काय म्हणजे जे लोक जे जे देतील स्वेच्छेने देतील, इच्छेने देतील, ती वर्गणी आपण घेतली पाहिजे. उद्देश हाच आहे की त्याच्यामध्ये सर्व लोकांचा सहभाग असला पाहिजे. काही लोक 500 देतील, काही लोक 100 देतील, पण ते घेतले पाहिजे. शेवटी या गावचे ते नागरिक आहेत, त्यांची इच्छा आहे माझी एवढी वर्गणी तुम्ही घ्या, आपण त्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. पुढच्या वर्षीपासून आपण ही प्रथा सुरू करू. आपण त्याच्यावर सगळ्यांनी एकमत असलं पाहिजे. आपण जाऊ ना, एक 5-6 दिवस जरी वेळ दिला, 2-2, 3-3 तास, तर लोक देतील पैसे आणि त्यांनाही वाटेल की आपली रामनवमी आहे, हा आपला उत्सव आहे, सहभाग वाढेल. हा आपण सप्त्याला गेलोच ना, सप्त्याला गरीब वर्गणी त्यावेळेला शिर्डीकर दानशूर आहे, शिर्डीकरांना विषय समजतो, शिर्डीकरांना हे माहिती कुठं पैसे द्यायचे. बाबांनी सुरू केलेला उत्सव असल्यामुळे शिर्डीकर 100% पैसे देतील, फक्त आपण त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. आपण जसं दीपकने सांगितलं की सप्त्याला खरंच लोकांनी इतके पैसे दिले अनपेक्षित, आपल्याला वाटलं नव्हतं की पैसे एवढे पैसे देतील, परंतु लोकांनी दिलं. लोकांची एक श्रद्धा आहे, भावना आहे, आपण त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. आता या ठिकाणी अनिल भाऊसाहेब आहेत, अविनाश भाऊसाहेब आहेत. आंबेडकर जयंती सुद्धा तुम्ही नियोजन सांगितलंय, ते सुद्धा 4 दिवस उपक्रम राहणार आहे. अतिशय चांगला विषय आहे. शिर्डी शहरामध्ये महावीर गाथा असा विषय जैन समाजाच्या माध्यमातून अतिशय चांगले आपले आदरणीय जैन संत प्रवीण ऋषीजी महाराज हे दिनांक 3 एप्रिल ते 10 एप्रिल म्हणजे उद्यापासून हा कार्यक्रम डॉक्टर एकनाथ गोंदकर यांच्या तिथं मैदानावर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामध्ये सर्व शिर्डीकरांनी सहभागी व्हावं. रात्री 8 ते 10 हा कार्यक्रम असणार आहे. अतिशय चांगले विषय आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. ज्यांना जसा जसा वेळ मिळेल, पण त्यांनी प्रत्येकाला मी विनंती करतो शिर्डीकरांना त्या कार्यक्रमामध्ये आपण आलं पाहिजे. त्या ठिकाणी ते व्याख्यान प्रबोधन जे आहे ते आपण ऐकलं पाहिजे. आपल्यासाठी ते अतिशय चांगला ही मोठा योग आहे, ही संधी आहे. सहकुटुंब त्या ठिकाणी आलं पाहिजे. अतिशय चांगला कार्यक्रम जैन समाजाच्या माध्यमातून सर्व जैन बांधवांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी एक मी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो. त्या दिवशी जैन समाजाच्या वतीने संस्थांना विनंती केलेली आहे की 10 तारखेला सात्विक जेवण महाप्रसाद द्यावा. आदरणीय साहेबांनी गाडीकर साहेबांनी ते विनंती मान्य पण केलेली आहे. त्यांनी तसं प्रसारालयामध्ये कळवलेलं बघा. तर अतिशय चांगला विषय या ठिकाणी होतोय. माझं सगळ्यांना नम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावं. आणि आंबेडकर जयंतीला सुद्धा सर्वांनी शिर्डी नागरिकांनी उपस्थित राहावं. अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी त्यांनी हाती घेतलेले कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सर्वांनी सहभागी व्हावं. आताच काही सूचना आल्या वर्गणीच्या बद्दल. 100% पदाधिकारी राहिलेले लोक आहेत त्यांनी वर्गणी दिली पाहिजे. जे कोणी बाकी असतील त्यांनी द्यावी. ज्यांनी कमी दिली असेल त्यांनी थोडी अधिक दिल्याने काही तर फरक पडणार दिली पाहिजे. बरोबर ना. आणि जसं आपण राम मंदिराचा कार्यक्रम 22 जानेवारीला झाला आणि आपण अण्णा फ्लेक्स लावले हिशोबाचे, तसे दीपक भाऊ आपण सगळे फ्लेक्स लावायचे, खर्चाचे फ्लेक्स लावायचे आणि कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्सअपला सगळे मेसेज सोडून द्यायचे हिशोबाचे. एकदम पारदर्शक, एकदम स्पष्ट असा कार्यक्रम आपण ठेवला पाहिजे. तेच राम मंदिर तेच म्हणतो. त्यामुळे एक कसा असतो विश्वास लोकांच्या मनामध्ये असते, संभ्रम असतो. आपण संभ्रम काढू शकत नाही. म्हणून जेवढं पारदर्शक होईल तेवढं आपण हे सगळं याच्यामध्ये स्पष्टता ठेवली पाहिजे. आजच्या बैठकीला आमच्यामुळे उशीर झाला बापू.
भाऊंनी मला वेळ दुपारी क्लिअर सांगितलं नाही. किती वाजता किती वाजता म्हणजे 8 वाजता. बरं तर ते आमच्याकडे थोडी तुम्हाला 7ला जायचं, तुम्ही 8:30ला मी म्हटलं भाऊचं आवरायला वेळ लागला असेल म्हणून आपण तर उशिरा जाऊ. राम मंदिराचं भूमिपूजन तर अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक झालेली आहे. आढावा बैठक या ठिकाणी दीपक भाऊने अनेक बैठक घेतल्या. मी त्यांना विनंती केली तुम्ही बैठक घ्या म्हणून, तर त्यांनी ती बैठक आमच्याकडेच घेतली बोनकरांकडे. त्यांना मी होतं 30 स्क्वेअरला घ्या, तेव्हा त्यांनी इथं घेऊ. बैठक उद्या दुसरी बैठक नका घेऊ. दीपक भाऊशी मी खाती विचार झाली. त्यांना असं झालं की कधी रामनवमी होईल लवकर. त्यांचं दुःख त्यांनाच माहिती, बाकी त्याला माहित नाही. तर असो, हे गाव आहे, एकत्र आल्यानंतर सार्वजनिक उपक्रम आहे, गावचे उत्सव आहे, जत्रा आहे, त्याच्यामध्ये चेष्टा मस्करी प्रश्न सगळे असणार आहेत, शंका कुशंका असणार आहे. परंतु यालाच गाव म्हणतात. अशा वातावरणात आपण सर्व एकत्र येतो, सर्व समाज बांधव आपण सगळे एकत्र येऊन हा बाबांचा उत्सव साजरा करतो. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. या बैठकीचा या रामनवमी जत्रेचा अतिशय दीपक भाऊ वारुळे तसेच आपले शिर्डीचे सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि आजची ही आढावा बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अतिशय शांततेने एकदम आनंदाने पार पडली. आणि सर्व कमिट्यांचे जे नियोजन आहे, सर्व नियोजन अतिशय मायक्रो प्लॅनिंग आपण ज्याला म्हणतो, अशा पद्धतीने ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला आपण सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि ही रामनवमी आपण खूप चांगल्या मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करणार आहोत, याची या ठिकाणी आता मनात कुठलीही शंका राहिलेली नाही आहे. तर सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.